चला नमस्कार. आज दुपारच्या जेवणामध्ये मी करते गवारीच्या शेंगा आणि बटाटे टाकून. त्याच्यासाठी मी गवार निवडून घेतलेली चांगली आणि बटाटे पण कापून घेतलेले. टोमॅटो, कांदा, एक हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता. कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे बघा मी. आणि मीठ टाकते आता त्याच्यामध्ये आणि थोडंसं त्याच्यामध्ये बटाटे, गवार ते टाकून छान आपण 2-3 मिनटं होऊ द्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनटं थोडंसं शिजू द्यायचं आहे त्याला. आणि नंतर मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये मी. आता टाकलेला आहे आपण मसाला टाकलेला आहे. हळद, जिरे पावडर, धणे पावडर आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मसाला आणि गवार आणि बटाटे. चांगले परतून घ्यायचे आपल्याला आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे. आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी. आणि आपल्याला आता शिजू द्यायचे गवार आणि बटाटे. आता भाजी शिजून झालेली आहे आपली मस्त आणि एका छोट्या कढईत काढून घेतलेली आहे मी. मस्त टेस्टी भाजी तयार झालेली आपली. इकडे किवी आधी बघा आपले मस्त खेळत आहे. स्कूलमध्ये पाटी घेतलेली तिने छान आणि लिहिते काहीतरी. इकडे आधी पण काहीतरी बोलतोय. दोघांचं चाललं आहे काहीतरी बोलणं. खडू घेतलेला आहे आणि पाटी घेतलेली आहे. आधीकडे पर्स आहे मस्त स्नेहाच्या. त्याच्यामध्ये काहीतरी टाकतोय तो आणि बोलतोय किवीशी. इकडे आता संध्याकाळची वेळ आहे. आता अंड्याची चटणी करायची आहे. त्यासाठी मी बॉईल करून घेतलेले बघा अंडे 5. पटकन होतं याच्यामध्ये. 4-5 मिनटामध्ये लगेच बॉईल होतात. आता इकडे मी टोमॅटो आणि कांदा कापून घेतलेला आहे आणि अंड्याचे पांढराच बल्ब घेतलेला आहे, पिवळा नाही घेतलेला आहे चटणीसाठी. इकडे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि सगळे आपलं मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे मस्त. आणि आता त्याच्यामध्ये आपण अंड्याचं टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता अंड्याची चटणी पण आपली तयार होणार आहे संध्याकाळची मस्त. अंड्याची चटणी तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे चव चांगली लागते. अंड्याची चटणी तयार आहे आपली. आणि इकडे बघा आधी किवी बाबाबरोबर चालले आता गार्डनला थोडं एक चक्कर मारण्यासाठी. गार हवा आहे बाहेर मस्त. थंडी पण वाजते छान. पण चालले आता ती मागे लागली बाबांच्या तर चाललेले बाहेर. आणि मला ते बाय बाय करताय. लिफ्टजवळ उभे आहे बाबा आधी आणि इकडे काहीतरी खातात ते तिघंजणं. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.